शरद जाधव, कुमार निकेश जाधव, श्री नितीन देसले साहेब, कुमार ओमकार दळवीजी, श्री गणेश देसले, कुमार सचिन पगार, श्री तिवारी साहेब, श्री मिलिंद रोडे साहेब यांचं आम्हाला विशेष सहकार्य लाभलं, त्याबद्दल आयोजक कमिटी दरम्यान हार्दिक हार्दिक आभार. अशाच प्रकारचं सहकार्य यापुढे देखील आम्हाला लाभेल विश्वास आहे. वळव्यात चांगला असा रनअप आपल्याला बघायला मिळतोय तर महिंद्राच्या माध्यमातून एक आगळी वेगळी शैली महिंद्राची बघायला मिळते. आणि इथं चेंडूने बॅटची कडा घेतली, चेंडू काही काळ हवेमध्ये होता, मात्र चेंडू रोमॅन्स लँड मध्ये गेला. दरम्यान येते ती एक धाव, एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ती 45 या धावसंख्येवर. अशी आगळी वेगळी शैली आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळते. लांब लचक रनअप इथे गोलंदाज घेतोय. चेंडू मध्ये एवढी गती नाहीये, गोलंदाजाकडे एवढी गती नाहीये, मात्र अचूक टप्पा या गोलंदाजाचं शस्त्र आहे. त्यामुळे 2 चेंडूमध्ये केवळ एक धाव आतापर्यंत खर्च केले. पुढील चेंडू आणि इथं मोठा ब्लास्ट, चेंडू पोहोचवला जातोय सरळ सीमारेषे बाहेर. षटकार, इट इज अ ब्लास्ट. या षटकाराच्या साहाय्याने सांघिक अर्धशतक पूर्ण झालं. 51 धावा धावफलकावर लावला जात आहे. चौथं षटक घेऊन येणारा महेंद्रच्या तिसऱ्या चेंडूवर केला गेला प्रहार. फलंदाज रोहितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत होती. तिसऱ्या चेंडूवर मात्र काहीसा टप्प्यामध्ये बिघाड झाला आणि त्या बिघाडाची दुरुस्ती त्या फलंदाजाच्या माध्यमातून केली. षटकार लगावला गेला. पुन्हा एकदा महेंद्र असेल गोलंदाजी मार्कवर आणि हा चेंडू देखील मोठा फटका खेळायचा होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील, तिथं झेल होईल, गडी बाद झाला. टिट फॉर टॅट या आधीच्या चेंडूवर षटकार लगावला गेला होता, या चेंडूवर गडी बाद झाला. जशास तसं प्रत्युत्तर इथं गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. डीजे जशास तसं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जातं हे या गोलंदाजाने इथं दाखवून दिले. तसंच मान्य श्री मिलिंदजी दळवी साहेब यांचं इथं आगमन झालं, त्याबद्दल आयोजक कमिटी तर्फे हार्दिक स्वागत. निश्चितच चांगली फटकेबाजी करत होता फलंदाज रोहित. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आला, चांगली फटकेबाजी बघायला मिळाली. मात्र इथं बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची कडा घेतली आणि तिथं गडी बाद झाला. झेल सुरेख टिपला गेला गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि इथं हा फटका सुरेख आहे, तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित. बॅक टू बॅक दुसरी विकेट गोलंदाज महेंद्रच्या नावावर. डीजे निश्चितच बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 विकेट्स. विनोद आउट झाला, सलामीसाठी गेलेला विनोद. चांगली फटकेबाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करत होता, इथं विनोद बाद झाला. विनोद परतला, विनोदची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अनुराग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसतील. या इथून पुढे
हॅलो 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 निश्चितच एक धाव येते एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती पाच षटकांचा होणारा खेळ पाच षटका अंतित 72 धावा धावफलकावर लावल्या गेल्या निंबवली संघाच्या माध्यमातून 73 धावांचं आव्हान ठेवलं जातंय ते चौरे संघासमोर निश्चितच 72 धावांपर्यंत मजल मारण्यामध्ये सुमित रोहित शुभम आणि विनोद सलामीसाठी गेलेला विनोद चांगली फटकेबाजी बघायला मिळाली विनोदने वैयक्तिक 16 धावा बनवल्या त्यानंतर शुभमने 15 धावा गोळा केल्या स्वतःच्या संघासाठी त्यानंतर आलेला रोहितने देखील चांगली फटकेबाजी केली 12 धावा गोळा केल्या तसंच सुमित देखील चांगली फटकेबाजी करत होता 19 धावा धावफलकावर लावल्या गेल्या त्याच्या माध्यमातून एकूण धावसंख्या 72 73 धावांचं आव्हान असेल ते चौरे संघासमोर 72 धावा झाल्या 73 धावा बनवायचे धावा असं असणारे
जबाबदारी असेल. निश्चितच समीर जोडी हर्षल आणि सतीश मैदानाच्या आतमध्ये जातील. 73 धावांचा पाठलाग करायचा असेल ते हर्षल स्ट्रायकिंग सतीश नॉन स्ट्राइक एंडला. पहिले दोन निश्चितच 2 रनांची पॅनल्टी असे एकूण मिळून 74 धावा होत आहेत आणि 75 धावा 72 धावा जमा केल्या आणि 2 धावांची पेनल्टी अशा 74 धावा झाल्या. 75 धावा बनवायच्या असतील ते चौरे संघाला. 75 धावांचं लक्ष असेल ते चौरे संघासमोर. हर्षल स्ट्रायकिंग एंडला असतील. प्रथम गोलंदाजीचं भार दिलं जातंय ते संग्रामच्या खांद्यावर. संग्राम रणसंग्राम गाजवतोय का? येणारी वेळ ठरवेल, येणारा वेळ सांगेल. पहिला चेंडू असेल हर्षल साठी आणि पहिल्या चेंडूवर केला जातोय ब्लास्ट. हा चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडेल. प्रेक्षक चेंडूचा ताबा घ्यायचाय, चेंडू जमा करायचाय. षटकाराला षटकाराच्या साहाय्याने संघाचं खातं उघडलं. श्री गणेशा होतोय 6 धावा धावफलकावर. हर्षल साठीचा पुढील चेंडू इथं चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. गोलंदाजीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण तिथं सुरेख होतंय. एक धाव इथं धावून झाली. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाच्या मदतीने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. संग्राम पुन्हा एकदा सज्ज असतील. आता प्रथमच फलंदाजी मार्कवर आणि हा फटका चांगला आहे. चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने. सीमा रेषे पार येतोय ब्रँडेड चौकार. निश्चितच चौकार लगावला गेला. चौकारच्या साहाय्याने धावसंख्या वाढली, जाऊन पोचली ती 11 या धावसंख्येवर. 11 धावा धावफलकावर लावले जातात. डबल डिजिट धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. संग्रामचा घेतला जातोय समाचार. 11 धावा धावफलकावर आणि इथं फुलटॉस मध्ये चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स सीमारेषे पार ब्रँडेड चौकार. निश्चितच संग्राम पुन्हा एकदा सज्ज असेल. शेवटचा चेंडू असेल, माफ करा. इथे झेल झाला. पहिल्या 4 चेंडूवर 15 धावा खर्च करणारा संग्राम इथं 5व्या चेंडूवर विकेट मिळवून देतोय. फलंदाज सतीश बॅक टू द पवेलियन आणि सतीशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील ते मयूर. चांगली फटकेबाजी करत होते सतीश आणि हर्षल. 4 चेंडूंवर 15 धावा संग्रामने खर्च केल्या होत्या. मात्र त्यानंतर 5व्या चेंडूवर कमबॅक करत सतीशला बाद केला तर सतीशची जागावरून नवीन फलंदाज काढतील ते म्हणजे मयूर. आता मयूरच्या खांद्यावर जबाबदारी असेल
कारण 75 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 75 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा तर तुमच्या धावफलकावर लावल्या गेल्यात. बनवायचे त्या आणखी उर्वरित चेंडूंमध्ये 60 धावा. हॅलो 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 हॅलो.
हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद. निश्चितच 28 धावा धावफलकावर झाल्यात. सामन्यास विलंब होतोय, कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे, दक्षता घ्यायचे. संग्राम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. पहिला चेंडू संग्रामचा आणि तर निश्चितच पंचांचा अवंतर धावेचा इशारा येतोय. अवंतर माध्यमातून धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 29 रन्सवर. 29 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. षटकाची सुरुवात इथे वाईटच्या माध्यमातून होते. यानंतरचा होणारा सामना नवतरुण कांबा विपक्ष कोंडेरी. दोन्ही संघांच्या संघनायकांनी तर नाणेफेकीसाठी यायचंय. नवतरुण कांबा विपक्ष कोंडेरी. आणि इथं फटका चांगला आहे, तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दरम्यान तिथं झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय फलंदाजाला. एका धावेची भर पडते, एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 30 धावा. 30 झाल्यात, आणखी 45 बनवायचे. 17 चेंडू 45 धावांची आवश्यकता असेल ती चौरे संघाला. या सामन्यांमध्ये कंपल्सरी चेसिंगचा नियम लागू असल्या कारणास्तव 17 चेंडू 45 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील जर का विजय प्राप्त करायचा असेल तर. निश्चितच सलामीसाठी गेलेला हर्षद इथं फलंदाजीसाठी सज्ज आहे. चांगली फलंदाजी इथं मैदानाच्या आतमध्ये करतोय. आतापर्यंत हर्षदच्या बॅटमधून आपल्याला 3 षटकार बघायला मिळालेत. आणि हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू. इथं फलंदाज हर्षदला काही समजला नाही, बॅट अँड बॉलचा संपर्क इथं झाला नाही, चेंडू जातोय निर्धाव. निश्चितच लक्ष मोठं आहे. 16 चेंडूंमध्ये 45 धावा बनवायचेत. निश्चितच दडपण या फलंदाजाच्या मनावर असेल, मात्र त्या दडपणावर तुम्हाला मात करावी लागेल, कारण अशक्य असं काहीच नाहीये. तुम्ही जर का प्रयत्न केला तर निश्चितच 16 चेंडू 45 धावा होऊ शकतात. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. दोन मोठे फटके तुम्हाला या सामन्यामध्ये आणून ठेवू शकतात, त्यामुळे प्रयत्न करत राहणं फार गरजेचं आहे. आणि इथं मोठा फटका येतोय. ज्या प्रकारची अपेक्षा या फलंदाजाकडून ते अपेक्षापूर्ती फलंदाज करून देताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. षटकार लगावला गेला, चेंडू द्यायचाय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 36. या धाव संख्येवर बनवायचे त्या आणखी 39. छत्तीस धावा धावफलकावर लावल्या जातात, आणखी बनवायचे त्या 39. 75 धावांच्या भला मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना चांगली फटकेबाजी सलामीसाठी गेलेला हर्षद मैदानाच्या आतमध्ये करतोय, कारण हर्षदने आतापर्यंत 4 षटकार लगावलेत आणि 2 एकेरी धावा. मोठी फटकेबाजी करण्यासाठी सक्षम असणारा हा फलंदाज कांबा संघाचा फलंदाज संघनायक इथे उपस्थित आहे. कोंडेरी संघाचा संघनायक देखील इथे उपस्थित आहे. दरम्यान इथे संग्राम कमबॅक करतोय, निर्धाव चेंडू हाताळला जातोय संग्रामच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवर इथे ट्विस्ट बघायला मिळतोय आपल्याला. कधी गोलंदाज हवी होतोय, कधी फलंदाज हवी होतोय. या आधीच्या चेंडूवर षटकार आला होता, इथं निर्धाव चेंडू. म्हणजेच कोणी इथे कमी नाहीये, कोणी कोणाला इथे कमी समजत देखील नाहीये. संग्राम गोलंदाजी मार्कवर इथे सज्ज असतील. निश्चितच इथे यापुढील होणारा सामना कांबा संघ आणि कोंडेरी संघ, दोन्ही दिग्गज संघ, मातब्बर संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एकमेकांविरोधात भिडताना बघायला मिळतील. कांबा संघाने तर नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. यानंतरचा होणारा सामना कांबा कोंडेरी दरम्यान चालू असणारा सामना. इथं रिस्की धाव म्हणता येईल, मात्र डर के आगे जीत आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत. दुसरी धाव देखील इथं धावून पूर्ण झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळते. या हर्षदचं स्ट्रायकिंग एंडला राहणं फार गरजेचं आहे, कारण हर्षदमध्ये ती क्षमता आहे की मोठी फटकेबाजी करेल आणि स्वतःच्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून विजयाच्या पार पोचवेल,
असा हा हर्षद पुन्हा एकदा सज्ज असेल. संग्राम टू हर्षद असा रंगणारा सामना. इथं शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, चेंडू भिरकावून दिला सरळ सीमारेषे पार. इट इज अ ब्लास्ट, इट इज अ मॅक्झिमम षटकार. निश्चितच 3 षटकांचा खेळ झाला. ड्रिंक्स ब्रेक्स इथं मैदानाच्या आतमध्ये राहील. 44 धावा झाल्यात. बनवायचे त्या उर्वरित 12 चेंडू. जगावदेवी क्रिकेट संघाचे खेळाडू संजयजी चौधरी यांचा आज वाढदिवस आहे. तरी संजयजी चौधरी यांना वाढदिवसाच्या शतशः शुभेच्छा. निश्चितच हर्षदजी रोठे आणि विघ्नेशजी जाधव यांच्याकडून तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा. तसंच संपूर्ण आयोजक कमिटीतर्फे देखील तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त शतशः शुभेच्छा, लक्ष लक्ष शुभेच्छा. शतायुषी वा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. चेंडू लाजवाब अचूक लाईन अँड लेंथ वर गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय. सुमित गोलंदाजी मार्कवर असतील. पहिला चेंडू ते निर्धाव हाताळला जातोय. गोलंदाजाच्या खांद्यावर दिलेली जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतोय सुमित पाण्यासारखं राहील. पुन्हा एकदा सुमित गोलंदाजी मार्कवर सज्ज. सुमितचा पुढील चेंडू इथे शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, फलंदाजाला बेट केलं आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू, 2 निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू इथं सामना खेचून नेईल तो चौरे संघाकडून. आणि इथं देखील हर्षद गडी बाद होतोय. रनआउटचा खतरा झाला होता आणि रनआउटच्या माध्यमातून इथं विकेटचं पतन. हर्षद बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक तिसरा चेंडू इथं निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर येणारी हर्षदच्या रूपाने मोठी विकेट. डीजे निश्चितच 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी गेलेला सलामीसाठी फलंदाज हर्षद इथं बाद झाला. हर्षदने लाजवाब फटकेबाजी केली. हर्षदच्या बॅट मधून आल्या 34 धावा आणि त्यामध्ये तब्बल 5 षटकार हर्षदने लगावले होते. चांगली फटकेबाजी करत होते. मात्र इथं रनआउटचे शिकार झाले. हर्षद परतले. हर्षदची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सुधीर मैदानाच्या आतमध्ये येतील. माफ करा, नितेश मैदानाच्या आतमध्ये येतील. दाद द्यावी लागेल या गोलंदाजाला सुमितला, कारण निर्णायक षटक हे ठरणार हे माहिती होतं. त्यामुळे सुमितच्या खांद्यावर इथं जबाबदारी दिली आणि सुमितने आतापर्यंत ती अचूकरित्या पार पाडले. 12 चेंडू 31 धावांची गरज होती. आता 9 चेंडू 31 धावा, म्हणजे पहिले 3 चेंडू इथं निर्धाव हाताळले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून सुमितने. त्यामध्ये हर्षदच्या रूपात मोठी विकेट. इथं चौथा चेंडू देखील
अचूक टप्प्यावर, अचूक लाईन अँड लेंथ वर हा चेंडू देखील जाईल निर्धाव. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव. या सामन्यांमधील प्रथम मेडन ओव्हर बघायला मिळते का हे पाहण्यासारखं राहील. या जय गावदेवी क्रिकेट संघ उतनेकर चषक 2021 संपूर्ण सामन्यांमध्ये पहिलं मेडन ओव्हर बघायला मिळते का येणारी वेळ सांगेल. 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळलेत. 7 चेंडू 31 धावांची गरज. 7 चेंडू 31 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू आणि इथे सुरेख मेडन ओव्हर जाते ती सुमितच्या नावे. उतनेकर चषक 2021च्या या रणसंग्रामामध्ये पहिली मेडन ओव्हर आपल्या नावे करतोय तो सुमित. लाजवाब गोलंदाजी बघायला मिळाली. डीजे गोलंदाजी बघून फलंदाजाकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. 6 चेंडू निर्धाव हाताळले गेले. सामन्यांमधील पहिले मेडन ओव्हर सुमितच्या नावे गेली. आता अनुरागला जास्त काही करायचं नाहीये. 2 चेंडू इथे निर्धाव हाताळायचे. अनुराग गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि इथं फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथं झेल सुटला. दरम्यान एक धाव येते. एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या वाढली. जाऊन पोचली ती 45. तब्बल 6 चेंडू नंतर येणारी ही सिंगल. त्याचं कारण म्हणजे मागचं षटक. सुमितचं ते षटक निर्णायक षटक. त्या एका षटकाने इथे निंबवली संघाला या सामन्यामध्ये आणून ठेवलं. आता 5 चेंडू 5 षटकार कंपल्सरी. 5 चेंडू 30 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. त्यामुळे 5 चेंडू 5 षटकार कंपल्सरी तुम्हाला लावावे लागतील. 30 धावा बनवाव्या लागतील. कठीण आहे, अशक्य नाही. इथे मात्र अनुराग निर्धाव चेंडू हाताळतोय. आता या सामन्यामध्ये मला वाटतंय औपचारिकता बाकी आहे. मात्र क्रिकेटचा खेळ आहे. आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. एक खराब चेंडू जर का गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला गेला आणि चांगला फटका लगावला गेला तर सामन्यामध्ये पुन्हा येण्याची संधी इथं उपलब्ध होईल. दरम्यान इथं फुलटॉस चेंडू होता. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान एक धाव येते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढली. जाऊन पोचली ती 46 या धावसंख्येवर. आता केवळ या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे. औपचारिकता बाकी उरली आहे म्हणता येईल. कारण 3 चेंडू आणि 29 धावा जवळपास अशक्य. सामना होता कुठे नेऊन ठेवलाय कुठे. निश्चितच एक वेळ अशी होती हर्षद जोपर्यंत मैदानामध्ये उपस्थित होता, हर्षद ज्या प्रकारची फलंदाजी करत होता असं वाटत होतं की चौरे संघ सहज 75 धावांचं लक्ष्य पार पाडेल. मात्र हर्षदची जिथून विकेट गेली तिथून उतरती कळा लागली त्या चौरे संघाला. आणि इथे निर्धाव चेंडू. निश्चितच सुधीर आतापर्यंत 6 चेंडू खेळलाय. 6 चेंडू मध्ये तब्बल 5 चेंडू सुधीरने निर्धाव खेळला गेलाय. आणि हा चेंडू देखील जाईल निर्धाव. चांगली गोलंदाजी आपल्याला अनुरागच्या माध्यमातून बघायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. औपचारिक चेंडू म्हणता येईल. आणि हा शेवटच्या चेंडूवर येणाऱ्या या निर्धाव चेंडू. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथं
निंबवली संघाने विजय आपला प्रस्थापित केलाय. चौरे संघ चांगले झुंज दिली, मात्र एकाकी झुंज म्हणता येईल हर्षदच्या माध्यमातून. चांगला खेळ बघायला मिळाला. जिंकलेल्या